मध्ये आपलं स्वागत करते आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच अतिशय महत्त्वाची बातमी आपण पाहणार आहोत। राज्यात रिक्षा, टॅक्सी आणि कॅब चालकांना मराठी भाषेचं ज्ञान बंधनकारक करण्यात आलंय। मात्र असं असताना देखील एक व्हिडिओ आता समोर येतोय। अतिशय संतापजनक हा व्हिडिओ आहे, ज्यात कॅब चालकानं प्रवाशाला ओटीपी मराठीत सांगण्यास नकार दिल्याचं समोर आलंय। ॲप इंग्रजीत असल्यामुळे ओटीपी इंग्रजीतच सांगण्यास कॅब चालकानं आग्रह धरला। शासनाचे नियम धाब्यावर बसवणाऱ्या या प्रकारामुळे सोशल मीडियावर तीव्र संताप व्यक्त केला जातो। इंग्लिश में की मराठी में? इंग्लिश में बोलो, इंग्लिश में 4618 इंग्लिश में बोल भाई। तिकडे वो मैं क्या बोला, इंग्लिश में बोलो। इधर ऐप है ना इंग्लिश का, वो मचान मेरे को मत बताओ। ऐप इंग्लिश में मैं क्या बोला, इतना मचान करके मतलब हुआ कुछ मतलब निकला? बोलतोय मैं क्या बोला, इतना मचान करके कुछ मिला? इंग्लिश में बोल भाई, इधर फटाक से डाल दे मेरे को, मैं जाऊँ। ऍप इंग्लिश मध्ये बोलताय तुम्ही, म्हणून मी इंग्लिश मध्ये बोलायचं। इंग्लिश में ऐप है ना, मराठी में ऐप है? नाही तुम्ही ऐप गाडी कौन सा, इंग्लिश में की मराठी में? गाडी कुठे चालवता तुम्ही? महाराष्ट्रात चालवता। वो महाराष्ट्र में तू क्या है तू भाई, वो डाल बिंदास। मैं क्या लायसन्स बोल कोणी दिला? महाराष्ट्राने दिला। मैं क्या बोल रहा हूँ, इधर डाल रहा है कि नहीं डाल रहा है वो मी बता। काय बोलतोय? मैं क्या बोल रहा हूँ, रुक जा, मी काय बोलतोय? रुक जा भाई। तुम्हाला टीआर लायसन्स कोणी दिला? महाराष्ट्राने दिला ना। हाँ रुक जा भाई। आणि आतापर्यंत तुम्ही मराठीमध्ये घेत होता ना ओटीपी? मैं क्या, हेलो हेलो हेलो। दृश्य पाहतोय, अतिशय संतापजनक ही दृश्य आहे। एक टॅक्सी चालक कशा पद्धतीने मराठी ग्राहकासोबत, प्रवाशासोबत गैरवर्तणूक करताय। मराठीत मला ओटीपी सांगू नकोस, मला इंग्रजीतच ओटीपी सांग आणि माझ्याशी वाद घालू नको। अतिशय असभ्यतेने आणि मगरुरीने हा टॅक्सी चालक मराठी प्रवाशासोबत बोलताना पाहायला मिळतो। इंग्लिश में बोलो, इधर ऐप है ना इंग्लिश का, वो मचान मेरे को मत बताओ। ऍप इंग्लिश मध्ये मैं क्या बोला, इतना मचान करके मतलब। तर याविषयी माहिती घेण्यासाठी आपण थेट जातोय आपले प्रतिनिधी गिरीश कांबळे यांच्याकडे। ते थेट आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। गिरीश, आपण पाहतोय अगदी कालपासूनच हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय। मी आधीही तुमच्याशी बोलले, प्रश्न फक्त मराठी अमराठीचा नाहीये, तर मगरुरीचा आहे। तुम्हाला मराठी येत नसेल तर सभ्यतेने सांगा, मी शिकतो, हे देखील तुम्ही बोलू शकता। मात्र या ठिकाणी मराठीला स्पष्टपणे नाकारण्यात येतंय। ही मगरुरी नेमकी कुठून येते आणि त्याच्यावरती आता काय कारवाई होऊ शकते, याविषयी जरा सविस्तर माहिती द्या। साहजिकच एकीकडे राज्य सरकारने सर्व चालकांना, मग रिक्षा असेल, टॅक्सी चालक असतील, कॅब चालक असेल, सर्व चालकांना मराठी भाषा अनिवार्य केलेली आहे। असं असताना देखील मराठी आम्ही शिकणार नाही हा एक पवित्र घेत काही चालक आहेत, जे हिंदी चालक आहेत, ते मात्र त्यांची मगरुरी भाषा आहे ती आपल्याला सध्या पाहायला मिळते। म्हणजे काल 2 दिवसापूर्वी रिक्षा चालकाचा व्हिडिओ असेल आणि त्यानंतर आता हा एक कॅब चालकाचा व्हिडिओ आलेला आहे। आणि ही भाषा जर त्यांची पाहिली ती ही मगरुरी कुठून आली? कारण अद्याप राज्य सरकारने ठोस अशी काही कारवाई केली नाही। राज्य सरकार केवळ आम्ही तुमचं लायसन रद्द करू किंवा तुमचा परवाना रद्द करू, तुम्हाला 2 महिन्यासाठी परवाना तुमचा रद्द करू, कारवाई करू, हे केवळ तोंडी सांगते। मात्र जमिनीवर ऑन ग्राउंड जे काही कारवाई आहे ती ठोस कारवाई सध्या कोणत्याही राज्य सरकारकडून या चालकांवर केली जात नाही। ही जी भाषा आपण जर पाहतोय, आपला मराठी माणूस त्या ठिकाणी मराठीमध्ये ओटीपी आहे तो सांगत आहे, मात्र असं असताना देखील तू इंग्लिशमध्ये सांग, हे ॲप इंग्रजीमध्ये आहे, त्यामुळे तुला हे इंग्रजीमध्ये सांगावं लागेल। मराठी भाषा बोलताना त्याला मराठी मी भाषा बोलणार नाही, हिंदी इंग्रजी आहे तर तू इंग्रजीमध्ये सांग। हा जी त्याची मगरुरी आहे आणि असभ्यतेचं जे वर्तन आहे त्यावर आता राज्य सरकार कारवाई करणार का? कारण आजपासून खरं तर सर्व जे परिवहन विभाग आहे ते या कारवाई संदर्भात सर्व पाहणी करणार आहे। रिक्षा चालक असतील, कॅब चालक असतील, टॅक्सी चालक असतील, हे मराठीत बोलतात की नाही याबाबतची पाहणी करणार आहे आणि जर दोषी कोणी आढळलं तर कारवाई करणार, ही भूमिका सध्या राज्य सरकारची आहे। मात्र आज 2 दिवस झालेले आहेत, 15
ऑगस्ट पासून खरं तर हा निर्णय अनिवार्य केलेला आहे. मात्र असं असताना देखील हे आपण भाषाही यांची पाहतोय, त्यामुळे राज्य सरकार यावर ठोस कारवाई करणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. केवळ तोंडी लेखी सांगून हे होणार नाहीये. फक्त मराठी जी भाषा आहे ती अनिवार्य कशासाठी तर व्यवहारासाठी अनिवार्य केलेलं आहे. फक्त जे काही गाडी चालवत असताना जे आपल्याला जे ग्राहक असतील ते गाडीमध्ये बसतील त्यांच्याशी जेव्हा काही व्यावहारिक भाषा असेल ती त्यासाठी तुम्ही मराठी शिका हे अनिवार्य आहे. मात्र एवढंही त्यांना शिकायची त्यांची किंवा त्यांचा एक पवित्र काय दिसत नाही आहे, तशा पद्धतीने त्यांचं एकंदरीत वागणूक दिसत नाही आहे. त्यामुळे ही मगरुरी अशा पद्धतीनं त्यांचा एवढी ताकद त्यांची ही मगरुरी कुठून येते हा प्रश्न आहे. याला उत्तरित राज्य सरकारच आहे, कारण राज्य सरकार अजून कारवाई करत नाही. जी ठोस कारवाई परिवहन मंत्री प्रताप सरनाईक सांगता आहेत सातत्याने माध्यमांवर की आम्ही कारवाई करू, आम्ही तुम्हाला बराचसा वेळ दिलेला होता. मात्र हे केवळ तुम्ही तोंडी सांगताय आणि त्यामुळे त्यांनाही असंच वाटत आहे की फक्त हे असंच होईल, कागदीच होईल, लेखी होईल, मात्र ही कारवाई काही होणार नाही. कारण तो बोलताना देखील तशा पद्धतीने बोलतोय की काय झालं एवढं करून देखील गोंधळ केलात मात्र काही झालं का, काहीच झालं नाही. त्यामुळे हा त्यांचा जो विश्वास आहे तो वाढलेला आहे. हा विश्वास वाढण्याचं कारण देखील राज्य सरकार आहे. परिवहन खातं केवळ मराठी भाषा आम्ही अनिवार्य करतो, मराठी आमची मातृभाषा आहे, त्याला या ठिकाणी मान्यता मिळालेली आहे, हे केवळ तोंडी सांगतोय, लेखी सांगतोय, माध्यमांसमोर सांगतोय. मात्र जी ठोस जमिनीवर कारवाई करायला पाहिजे ती झालेली नसल्या कारणाने अशा पद्धतीची ही मगरुरी आहे ती या चालकांची वाढलेली आहे. सर्वच हिंदी चालक आहेत ते अशा पद्धतीने, मात्र जे काही चालक आहेत जे अजूनही त्यांची मगरुरी या ठिकाणी कमी झालेली नाही आहे, मराठी भाषेचा जो तिरस्कार केला जातो आहे त्यांची मगरुरी तोडण्यासाठी मात्र ही कारवाई रस्त्यावर करणं, ऑन ग्राउंड करणं खरं तर गरजेचं आहे. आणि हा व्हिडिओ आपण आता दाखवतोय. या सगळ्यानंतर तरी परिवहन खातं विभाग आहे तो जागा होणार आहे का? गिरीश, तुम्ही आमच्यासोबत असेच थांबा, अधिक माहिती तुमच्याकडून या संदर्भात घ्यायची आहे. पुन्हा एकदा आपण पाहूयात या व्हिडिओमध्ये नेमकं काय घडलंय ते. इंग्लिश में बोलो, इंग्लिश में 4618 इंग्लिश में बोल भाई. तिकडे वो मैं क्या बोला, इंग्लिश में बोलो. इधर ऐप है ना इंग्लिश का, वो मचान मेरे को मत बताओ. ऍप इंग्लिश मध्ये मैं क्या बोला, इतना मचान करके मतलब हुआ, कुछ मतलब निकला. बोलतोय मैं क्या बोला, इतना मचान करके कुछ मिला. इंग्लिश में बोल भाई, इधर फटाक से डाल दे मेरे को, मैं जाऊँ. ऍप इंग्लिश मध्ये बोलतोय तुम्ही म्हणून मी इंग्लिश मध्ये बोलायचं. इंग्लिश में ऐप है ना, मराठी में ऐप है. नाही तुम्ही ऐप कौन सा है, इंग्लिश में है कि मराठी में है? गाडी कुठे चालवता तुम्ही? महाराष्ट्रात चालवता. वो महाराष्ट्र में तू क्या है तू भाई, वो डाल बिंदास. मैं क्या लायसन्स बोला, कोणी दिला? महाराष्ट्राने दिला. मैं क्या बोल रहा हूँ, इधर डाल रहा है कि नहीं डाल रहा है वो मी बता. काय बोलतोय? मैं क्या बोल रहा हूँ, रुक जा, मी काय बोलतोय? रुक जा भाई. तुम्हाला TR लायसन्स कोणी दिला? महाराष्ट्राने दिला ना. हाँ रुक जा भाई. आणि आतापर्यंत तुम्ही मराठीमध्ये घेत होता ना OTP. हेलो हेलो हेलो. तर आपण पाहतोय अतिशय धक्कादायक ही दृश्य आहेत. आता या टॅक्सी चालकावर नेमकी काय कारवाई केली जाते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. याविषयी सविस्तर बातचीत करण्यासाठी आपले प्रतिनिधी गिरीश कांबळे आपल्यासोबत जोडले गेले होते, त्यांचेही धन्यवाद. इंग्लिश में बोलो, इंग्लिश में 4618 इंग्लिश में बोल भाई.